काल परवा प्रधानमंत्री मोदींनी डिक्लेअर केलेलं आहे की वॉटर अँड ब्लड कॅन नॉट फ्लो टुगेदर, रक्त आणि पाणी एक साथ वाहू शकत नाही, आणि भारताने डिक्लेअर केलं आहे की इंडस वॉटर ट्रीटीमधून आम्ही माघार घेतोय म्हणून. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे, स्ट्रॉंग सिग्नल दिलेले आहे, ज्याच्यामध्ये सस्पेन्शन ऑफ द इंडस वॉटर ट्रीटी हा सर्वात महत्त्वाचा आहे. आता भारताची फाळणी जेव्हा झाली होती 1947ला, त्यावेळेस भारतामधून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाण्याचा वाटप कसा व्हावा याच्यावर सुद्धा वाद झाले होते, आणि 9 वर्षाच्या चर्चेनंतर शेवटी 1960ला एक करार झाला होता, ज्याच्यामध्ये ठरवलं होतं की इंडस, झेलम आणि चेनाब या ज्या पश्चिमेकडच्या नद्या आहेत यांचं पूर्ण पाणी जे आहे ते पाकिस्तानला मिळावं, आणि पूर्वीकडच्या ज्या नद्या आहेत रावी, ब्यास आणि सतलज याचं पूर्ण पाणी भारताला वापरता यावं. पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत इंडस, झेलम आणि चेनाब याचं पाणी भारताला वापरता येऊ शकतं, पण फक्त ते नॉन कन्झम्प्टिव्ह यूजसाठीच वापरता येतं. म्हणजे तुम्हाला इरिगेशनसाठी ते वापरता येणार नाहीये, मात्र हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनसाठी तुम्हाला वापरता येणार आहे, तुम्हाला नॅव्हिगेशनसाठी वापरता येणार आहे, तुम्हाला फिशिंग आणि बोटिंगसाठी ते वापरता येणार आहे. आता इंडस वॉटर ट्रीटीमधून भारताने माघार घेतली, याचा परिणाम असा देखील होऊ शकतो की आता किशनगंगा नदी, जी की झेलम नदीची उपनदी आहे, याच्यावर किशनगंगा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम सुरू आहे, आणि चेनाब नदीवर सुद्धा रॅटले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम सुरू आहे. तर हे प्रोजेक्टचं काम बघण्यासाठी पाकिस्तानमधून काही एक्सपर्ट येत असतात, त्यांच्या व्हिजिटला सुद्धा भारताने फुल स्टॉप दिलेला आहे. आणि इंडस, झेलम, चेनाब, रावी, ब्यास, सतलज या नद्यांचं जे ड्रेनेज बेसिन आहे याची नैसर्गिक संरचनाच अशी आहे की जवळजवळ 80% पाणी इंडस वॉटर ट्रीटीनंतर पाकिस्तानमध्ये वाहून जात असतं, आणि भारताला फक्त 20% पाणी ते वापरायला मिळत असतं. तर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधामध्ये जेव्हा कधी कधी तणाव झालेला आहे, 1960ला बघा ही ट्रीटी अस्तित्वामध्ये आली आहे, त्याच्यानंतर आपण 65चं युद्ध बघितलं, त्याच्यानंतर आपण 71चं युद्ध बघितलं, त्यानंतर आपण कारगिलचं युद्ध बघितलं, पार्लमेंटवरचा अटॅक बघितला, 2008चा अटॅक बघितला, पुलवामा बघितलं. या सर्व हल्ल्यांच्या वेळेवर इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ती चर्चेमध्ये आली होती. मात्र भारत सरकारने कधी आम्ही सस्पेंड करतोय असं डिक्लेअर केलं नव्हतं. मात्र पहलगामचा जो हा हल्ला आहे, इट इज द ट्रिगर पॉईंट की भारताने शेवटी डिक्लेअर केलेला आहे की इंडस वॉटर ट्रीटी आम्ही सस्पेंड करतोय म्हणून. आता इंडस वॉटर ट्रीटी जर सस्पेंड झाली तर याच्या विरोधात पाकिस्तानला दाद मागण्याची शक्यता नाहीये, कारण दोन्ही पार्टींचं हजर असणं आणि दोन्ही पार्टींनी मंजुरी देणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला काही त्या कलमांमध्ये बदल करायचे असेल तर पाकिस्तानला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुद्धा दाद मागता येणार नाहीये, कारण तिकडे कलमच असं आहे की भारताने पाकिस्तानच्या विरोधात किंवा पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये कोणतीही फिर्याद घेऊन येता कामा नये. त्यामुळे भारताने जर इंडस वॉटर ट्रीटीमधून माघार घेतली तर पाकिस्तानला त्याच्या विरोधात दाद मागण्याची काही शक्यता नाही. आता हे झालं डिप्लोमॅटिक लेवलचं, भारताने इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करतोय आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. मात्र प्रॅक्टिकल लेवलला जे आहे इम्प्लिमेंटेशनमध्ये काहीशे चॅलेंजेस आहे. जसं की भारताकडे आता इन्फ्रास्ट्रक्चर असं अस्तित्वामध्ये नाही आहे की आपण पाकिस्तानमध्ये वाहून जाणारं जे काही 80% पाणी आहे ते आपण अडवू शकतो आणि भारताच्या वापरामध्ये आणू शकतो. पाकिस्तानमध्ये वाहून जाणारं पाणी जर तुम्हाला अडवायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करावी लागणार आहे, आणि त्याचाच एक पहिलं पाऊल म्हणून तुलबुल नॅव्हिगेशन कम लॉक सिस्टम डिझाईन करायला भारताने सुरुवात केली होती. 1984 मध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो प्रपोज केला होता, मात्र पाकिस्तानने विरोध केल्यानंतर 1987ला भारताने तो प्रोजेक्ट जो आहे त्यावर फुल स्टॉप लावला होता आणि कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे ते कम्प्लिटली थांबवली होती. आता भारताला हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते नव्याने रिवाईव्ह करावे लागणार आहेत. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे की भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेले आहेत, इंडस वॉटर ट्रीटी काय होती, त्याचे परिणाम काय होणार आहेत, जॉग्राफीच्या लेवलमध्ये आपल्याला जे काही बेसिन आहे, टोपोग्राफी आहे ती समजून घ्यावी लागणार आहे, नद्यांचा उगम वगैरे कुठून होतोय, जसं की इंडस नदी जी आहे तिचा उगम मानसरोवरच्या लेकच्या जवळून थोडासा पश्चिमेकडून होत असतो, ते आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. चेनाब, रावी, ब्यास, सतलज या ज्या नद्या आहेत यांचा उगम कुठून होतो ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. डिप्लोमॅसी आपल्याला बघता येईल की भारताने पाकिस्तानवर कोणत्या कोणत्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे, आणि आजपर्यंतची हिस्ट्री काय आहे की कोणत्या दबावाला पाकिस्तानने दाद दिलेली आहे आणि कोणत्या दबावाला पाकिस्तानने दाद दिलेली नाहीये. याच्या अगोदर सुद्धा पीस अँड टॉक्स कॅन नॉट गो टुगेदर या प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत. वाघा अटारी सीमा चौकी उघडण्याचा प्रयत्न झालेला आहे, किंवा पाकिस्तान म्हणण्यापेक्षा पाकिस्तानमधला जो काही डीप स्टेट आहे, ज्यांना वाटत नाही आहे की भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले पाहिजे, यांच्याकडून जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले जातात, आणि नेमकं ह्यालाच बळी पडून दोन देशांमधले संबंध जे आहे ते पुन्हा आणले जातात आणि चर्चांना फुल स्टॉप लागत असतो. तर एक प्रवाह असा सुद्धा आहे की टॉक अँड बुलेट शुड गो टुगेदर, आणि एक प्रवाह असा आहे की टॉक अँड बुलेट शुड नॉट गो टुगेदर. टॉक अँड बुलेट शुड गो टुगेदर म्हणणाऱ्यांचा निष्कर्ष हाच निघतो की बुलेट कॅन बी स्टॉप ओनली थ्रू टॉक्स, आणि दुसरा जो प्रवाह आहे जो म्हणतो की तुम्हाला बुलेट जर थांबवायचे असतील तर तुम्ही टॉक सुद्धा थांबवल्या पाहिजे. तर असे हे डिप्लोमॅटिक लेवलला निगोशिएशन चालू असतात. इंटरनॅशनल रिलेशनसाठी आपल्याला दोन्ही महत्त्वाचं आहे.